पुणे शहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी टाईम बॉम्ब सदृश संशयास्पद वस्तू सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आयसीयू म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट विभागाजवळील स्वच्छतागृहात ही स्फोटके पेरण्यात आली होती. मात्र डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रुग्णालयातील डॉक्टर विलास गायकवाड आणि भालके हे रुग्णांची तपासणी करत होते. पहिल्या मजल्यावरील आयसीयू विभागाजवळ असलेल्या पुरुष स्वच्छतागृहाचा दिवा सुरू असल्याचे पाहून डॉक्टर गायकवाड तिथे गेले. त्यावेळी त्यांना वॉश बेसिनखाली एक संशयास्पद वस्तू दिसली. या वस्तूला पांढऱ्या रंगाच्या नळकांड्या, वायर्स आणि एक इलेक्ट्रॉनिक टायमर जोडलेला होता. डॉक्टरांचे प्रसंगावधान: त्या वस्तूमधून टिक टिक असा आवाज येत असल्याने धोका ओळखून डॉक्टर गायकवाड यांनी अत्यंत काळजीपूर्वक ती वस्तू एका रिकाम्या सलाईन बॉक्समध्ये ठेवली. रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून भालके यांनी तो बॉक्स तातडीने रुग्णालयाबाहेरील मोकळ्या जागेत हलवला आणि पोलिसांना पाचारण केले. बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी: घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलीस आणि बॉम्बशोधक व नाशक पथक BDDS घटनास्थळी दाखल झाले. पथकाने ती वस्तू ताब्यात घेऊन ग्लायडिंग सेंटर परिसरात नेली. तिथे तपासणी केली असता वस्तूस चार्ज पुरवल्यानंतर त्यात स्फोट झाल्याचे निष्पन्न झाले. म्हणजेच तो एक जिवंत बॉम्ब होता.